लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। वडूज येथे श्री शनी मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न। वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथे पेडगाव रोडवर नव्याने उभारण्यात आलेल्या श्री शनिदेव मंदिरात श्री शनिदेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारंभ सोमवार दिनांक 23 ते बुधवार दिनांक 25 मार्च अखेर सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला। यासाठी दिनांक 23 रोजी संध्याकाळी 4 ते रात्री 10 यावेळेस श्री शनिदेवांची सुशोभित रथातून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली। मंगळवार दिनांक 24 रोजी पुण्याहवाचन, प्रायश्चित्त विधी, मूर्ती जलाधिवास, दशविध स्नान, कुंभस्नान, मूर्ती शय्याधिवास इत्यादी कार्यक्रम होणार आहेत। बुधवार दिनांक 25 रोजी अग्निस्थापना, यज्ञ अंगभूत देवता स्थापना, होम हवन, बलिदान पूर्णाहुती, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, महाअभिषेक, महाआरती सकाळी 11:21 वाजता मूर्ती स्थापना व कलशारोहण व दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात आलं। हा कलशारोहण विधी श्री परमपूज्य विठ्ठल स्वामी महाराज वडगाव यांच्या हस्ते संपन्न झाला। तसेच वेदमूर्ती श्री चित्तरंजन खटावकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली। सदर मंदिर हे जुन्या काळातील प्रथितयश कांदा बटाटा व्यापारी कैलासवासी सुखदेव लक्ष्मण मंगरुळे यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले असून त्याचा लोकार्पण सोहळा श्री राहुल सुखदेव मंगरुळे द्वारा ओम ट्रेडिंग कंपनी, कांदा बटाटा व्यापारी सौ ज्योती व चिरंजीव ओम व जय राहुल मंगरुळे यांच्यातर्फे करण्यात आला। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।